Hey guys, good morning and welcome back to the new vlog. It's day 3 in गोवा आणि आज तरी पावसाने जरा सपोर्ट केला तर आम्ही काहीतरी काय जे ठरवलेलं आहे ते करू शकतो. बट लेट्स सी हाऊ इट गोज. तुम्हाला सगळं शेअर करणार आहे, मज्जा मस्ती काय जे आम्ही करू ते. पण बिफोर स्टार्टिंग आवर डे, फर्स्ट लेट्स गो अँड हॅव सम ब्रेकफास्ट. मी ब्रेकफास्ट करते तोपर्यंत तुम्ही पटकन चॅनलला सबस्क्राईब करून टाका. मित्रांनो, मी तुम्हाला नेहमी सांगत असते व्लॉगमध्ये की व्लॉगमध्ये कमेंट करा किंवा त्याला सबस्क्राईब करा. तर ते का सांगते, कारण का मला समजायला की तुम्हाला काय आवडतं आहे काय नाही आवडत आहे आणि मी पुढे व्हिडिओज कसे टाकले पाहिजे जेणेकरून ते तुम्हाला पण एंटरटेनिंग वाटतील. Finally reached at काबदेरामा. खूपच आवडीचा बीच आहे हा माझा. आम्ही इकडे 2दा-3दा आलो आहे आणि नेहमी येतो. जस्ट लुक ॲट द व्ह्यू. किती सुंदर आहे हे. आता आम्ही बरोबर आहे ना तिकडे जी सॉइलवाला पार्ट दिसतोय तिथे जायचा प्रयत्न करणार आहे. आता आहे ना इकडनं खाली ट्रेक आहे थोडासा आणि मग आपण खाली पोहोचणार म्हणजे त्या पॉईंटच्या इथे. तर आता आम्ही तिथे जाणार आहे. 2 हाताने मोबाईल पकडायला लागतो बिकॉज ऑफ सच. चिंटू पिंटू मासे आहे त्याच्यामध्ये आणि क्यूट आहेत एकदम. आम्ही लास्ट टाइम आलेलो ना तेव्हा आम्ही हे मासे उचलायचा प्रयत्न करत होतो असं बॉटलमध्ये ॲक्वॅरियममध्ये ठेवण्यासाठी. बट फॉर नाव नॉट पॉसिबल. थोड्या वेळ इकडे बसून चिल करणार आहोत. सगळे आपले आपले दगड घेऊन बस. बघू माझा किती लांब आहे. त्याच्यापेक्षा पुढे नाही जात. तुम्ही त्याच्या पुढे गेला तर अंकिताचा मे बी त्याच्या पुढे जाऊ शकतो. बिकॉज अंकिता नेहमी पुढे असते तुझ्या आयुष्यात. बघा आता इगोवर आलं. पुढे जाते. दगड नाही टाकायचा. चणक आपण खाल्ला ना काल. रेचर्डो इज अ टाइप ऑफ फ्राईंग. किंगफिश फ्राय, त्याच्यानंतर क्रॅब थाली आणि आता अजून येतं प्रॉन्स थाळी, किंगफिश थाळी, किंगफिश फ्राय. काय खाल्लंय मी. आल्यावर जे डोकं खाली गेलं. लिव्हिंग अगेन. जो आम्ही स्टे बुक केलेला विलेज सुसे घाट म्हणून होतं मोरजिममध्ये, तो जसा गुगल फोटोजमध्ये दिसत होतो तसा अजिबात नाही आहे. सो आणि आम्ही पेमेंट करून टाकलेलं होतं.
सो वेनेवर यू आर कमिंग टू एनी प्रॉपर्टी, ॲडव्हान्स म्हणजे आपण जो फायनल बुकिंग अमाऊंट देतो, पूर्ण अमाऊंट ते पहिले चेक इनला घेतात, तर त्याच्या आधी तुम्ही स्टे चेक करा, तो बघा तो बरोबर आहे का, जसा बघितलेला तसाच आहे का, आणि मग तुम्ही फायनल अमाऊंट द्या. कारण हा स्टे वॉज सो हॉरिबल. परत आम्ही सगळं भरलं. दिस इज आवर न्यू विला. ह्या प्रॉपर्टीमध्ये आम्ही आधीच 2दा-3दा येऊन गेलो आहे, त्यामुळे ओनर पण ओळखीचे होते, तर मग तिकडनं इकडे यायला सोपं झालं. तुम्ही पण कधीही प्रॉपर्टी बुक करत असाल कधीही, तर आधी स्वतः एक तर ओळखीने जा, नसेल तर आधी स्वतः बघा, रिव्ह्यूज बघा, नीट त्याचा स्टडी करा आणि मगच बुक करा. आज आम्हाला इथे पोचता पोचता खूपच उशीर झाला, पण आता आम्ही डिनर करणार आहे. चापोरा लेन आहे, नक्की विजिट करा. 2 दिवस कंटिन्यू फिश खाऊन ना कंटाळा आलेला, सो आज विचार केला की आपण आज स्ट्रीट फूड ट्राय करूया. गरम है गरम है, आज जाओ अंदर. टुडे इज द डे टू ट्राय स्ट्रीट फूड. मॅगी, मोमोज. दॅट्स इट फॉर द ब्लॉग गाईज. तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मी एव्हरी वीक नवीन ब्लॉग्स घेऊन येते. आणि तुम्हाला ही गोव्याची सिरीज जर आवडत असेल तर काय आवडलं आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे जेव्हा केव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल. थँक्यू फॉर वॉचिंग. सी यू इन द नेक्स्ट ब्लॉग. बाय बाय.